वीर निम्मी हा आज काय बनवू? पाणीपुरी. ओके. तर आज मी बनवणार आहे कच्च्या मँगोचं पाणीपुरीसाठी. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, इतकं छान वाटते. आता तर मँगोचं सीझन आहे त्यामुळे. तर मी इथे कट करून घेतला एक कच्चा मँगो. तर अशा प्रकारे मी सगळा मँगो कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता याच्यावरचं जे आहे स्किन ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मँगोचं स्लाईस करून घ्यायचे आणि आतमधली जी बी आहे ती आपल्याला रिमूव्ह करायची आहे. त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये मँगो टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अद्रक, मिरची हिरवी चवीनुसार, जसं मिरची ही खूप जास्त तिखट नव्हती त्यामुळे मी 2 टाकली होती. त्यानंतर इथे घेतले काही पुदिन्याची पानं. त्यानंतर घेतलं आहे कोरिअँडर, फ्रेश कोरिअँडर. त्यानंतर आपण धने पावडर, जिरे पावडर तिथे टाकून घेणार आहे. चाट मसाला टाकून घेणार आहे. त्यानंतर मी टाकले सॉल्ट आणि पाणी. त्यानंतर आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये जर काही असेल एक्स्ट्रा तर ते निघून जाईल. तर इथे मी असं पाणी छान गाळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर पाणी आपल्याला जितकं पाहिजे तितकं तुम्ही इथे कन्सिस्टन्सी कमी जास्त करू शकता. तर मी हे थोडंच बनवलं होतं. त्यानंतर मी ते ॲड केले आहे कांदा कच्चा आणि फ्रेश कोरिअँडर आणि थोडेसे मी मँगोचे स्लायसेस याच्यामध्ये ॲड करून घेतले होते. त्यानंतर मी इथे 2 बॉईल करून घेतले होते आलू आणि थोडेसे काही चणे, काळे चणे. त्यानंतर त्यामध्ये टाकले थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडंसं लाल तिखट आणि फ्रेश कोरिअँडर. तर आपली आलूची चटणी पण रेडी आहे. तर आम्ही ह्या पाण्यामध्ये थोडासा बुंदी पण टाकून घेतलेला होता, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपले पाणीपुरीची आता भाजी आणि पाणी रेडी आहे. तर पुरी मी ही विकत आणली होती. तर अशा प्रकारे केलं होतं पुरी. मुलांना खायचं होतं पाणीपुरी, तर मी आज बनवली होती. ते इतकं छान झालं होतं पाणी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आम्हाला तर सगळ्यांना खूप आवडलं होतं. तर माझी तर पाणीपुरी खूप फेवरेट आहे. तर नेहमीला पाणी थोडं तिखट वाटते म्हणून ती कधी खाते कधी नाही खात. तर ती नुसती पोळी आणि आलूची भाजी खात होती. तर भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.